आहे आणि या संदर्भात आता पोलीस ठाण्यात देखील गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. नाही, काल रात्री 10:15 वाजता मी जेव्हा माझ्या घरी होतो त्यावेळेला पहिला फोन आला आणि नुसत्याच शिव्या घालत होता. त्याच्यानंतर पुन्हा एकदा त्यांनी फोन केला, त्यावेळेला मी त्याला मी आता कॉल रेकॉर्ड करतोय आणि मी कॉल रेकॉर्ड केला आणि त्यावेळेला सुद्धा तुम्हाला घरी येऊन मारू, तुम्हाला हे करू, हे असल्या धमक्यांना महाराष्ट्र नवनिर्माण सेना घाबरत नाही, संदीप देशपांडे घाबरत नाही. माझ्यावर हल्ला सुद्धा झाला तरी मी घाबरलो नाही. तर आतल्या फालतू लोकांच्या धमकीला मी घाबरणार पण नाही. मला माहित नाही, मी काल रात्री पोलीस स्टेशनला गेलो साधारण 11, 11:15च्या सुमारास आणि मी एक NC नोंदवलेली आहे त्यांच्या विरुद्ध. पोलीस तपास करतील. ट्रू कॉलर असतो आपल्या मोबाईलमध्ये काही म्हणजे त्या अनुषंगाने तुम्हाला काही कोणाचं नाव माझ्याकडे नाहीये ट्रू कॉलर. आणि टोन कसा होता समोरच्या व्यक्तीचा बोलण्याचा, म्हणजे एखादी तो मराठी की अमराठी? मला वाटतं ती क्लिप तुम्ही सगळ्यांनी ऐकली आहे त्यामुळे टोन तुम्हालाही माहिती आहे कुठला होता तो. तुम्हाला कोणावरती संशय आहे? असे फालतू लोक बरेच असतात, त्यातला एखादा फालतू माणूस असावा असं माझा अंदाज आहे. तर पोलीस करतील तपास. मला वाटतं पोलिसांनी तपास करेपर्यंत आपण थांबूया. महाराष्ट्र नवनिर्माण सेना नेहमीच मराठीच्या भाषेवर आधारित राहिलेली आहे आणि अशामध्ये गेल्या काही महिन्यांपासून किंवा काही दिवसांपासून मराठी भाषेला होणारा अपमान हा राज्यात वाढताना, खास करून मुंबईत वाढताना, मला असं वाटतं की याच्यामध्ये हा तपास केला पाहिजे. कोणी जाणीवपूर्वक मुंबईचं, महाराष्ट्राचं वातावरण बिघडवण्याचा प्रयत्न करतंय का, जाणीवपूर्वक या गोष्टी केल्या जात आहेत का, ह्याचा सुद्धा मला असं वाटतं तपास आपल्या सगळ्यांनीच करायला पाहिजे. माहित नाही मला, आता पोलीस तपास करतील तेव्हा कळेल. झालं, याच्यावर काल बोललोय, रोज रोज काय बोलायचं याच्यावर. काल आमची NC केली, NC घेतली. जेव्हा पहिला फोन कॉल आला तो रेकॉर्ड झालेला नाहीये, दुसरा तुम्ही रेकॉर्ड केला. पहिल्या फोन कॉल मध्ये काही त्याने म्हटलं आहे का असं? नाही, यात शिव्या घातल्यात की तुम्ही माहिती. आता मी चॅनलवर सांगणं पण योग्य नाही अशा पद्धतीची भाषा होती. स्वतःची काही आयडी वगैरे नाही. सातत्याने मराठी भाषा असेल, मराठी महाराष्ट्रावर असेल, कुठेतरी कोणाचं पाठबळ आहे काय असं? मला वाटतं याचा सगळ्यांनीच आपण विचार केला पाहिजे की हे जाणीवपूर्वक घटना मुद्दाम केल्या जात आहेत, का केल्या जात आहेत, याचा तपास झाला पाहिजे. फोन नंतर राज ठाकरे यांच्याकडे तुम्हाला फोन आला का, काही संपर्क झाला का? हो, माझं त्यांच्याशी बोलणं झालंय आणि मी त्यांना कल्पना दिलेली. त्यांचं काय म्हणणं? मी भेटीन आता त्यांना 11. पण फोन करणाऱ्या व्यक्तीची ओळख पटली तर पोलीस कारवाई तर करतीलच, मात्र मनसेची काही वेगळी भूमिका पाहायला मिळणार आहे. ओळख तर पटू दे. ओके, काही मनसे स्टाईल वेगळं काहीतरी दिसून येईल का परत? ओळख तर पटू दे, मग बघू. तुम्हाला संशय आहे का कोणी पक्षाचा, इतर पक्षाचा कोणी व्यक्ती असू शकतो? नाही, मला माहित नाही. पोलीस तपास करतील, मला वाटतं त्यांना कळेल ना. आता खूप बोलणं प्रीमॅच्युअर ठरेल.